हवेली तालुक्यातील कुंजीरवाडीच्या शाळेला कालव्याच्या पाण्यामुळे धोका निर्माण झालाय। बेबी कालव्याचे पाणी झिरपून शाळेच्या इमारतीला तडे गेलेत। त्यामुळे त्वरित उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना धोका निर्माण झालाय। या ठिकाणी कालव्यामध्ये सिमेंटचे अस्तरीकरण करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागाकडे केली आहे, परंतु पाटबंधारे विभागाकडून याबाबत कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने येथील शाळा प्रशासन आणि नागरिक संतप्त झालेत। याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कुंजीरवाडी गावच्या हद्दीमध्ये बेबी कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर साचलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत। शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाताना पालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दृश्य तर येथे रोजच पाहायला मिळतंय। दररोज झिरपणाऱ्या पाण्यामुळे शाळेच्या भिंती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडून जीवित आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे पाटबंधारे विभाग दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत। तर याबाबत आम्ही उपाययोजना करत आहोत, अस्तरीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांना देऊ, असे मोघम उत्तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी देत आहेत। या समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुंजीर, शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ ओगळे आणि पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता भक्ती वाकळे यांच्याशी बातचीत केली आहे। रिपोर्टर अब्बास शेख यांनी। आज आपण कुंजीरवाडी येथे उभे आहोत आणि हे हवेली तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद शाळा येते। आपण येथे पाहू शकता की येथे शाळेमध्ये शाळेच्या मागे एक बेबी कॅनल आहे आणि त्या कॅनलमधलं सर्व पाणी झिरपून इथं येतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्या पाण्यामुळे येथील इमारतींना तडे गेलेले आहेत आणि त्याचा धोका निर्माण झालेला आहे। या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत मुलं शिकत असतात आणि त्याच्यामुळं घरच्यांना सुद्धा इथं याबाबत टेन्शन येत आहे की आपल्या मुलांना इथे शाळेला शिकवायला पाठवावं का न पाठवावं, कारण संपूर्णपणे आपण पाहू शकता की येथे संपूर्णपणे पाणीच कॅनलमधून आलेलं आणि झिरपलेलं आहे। त्याच्यामुळे इथं आज आपल्याबरोबर याबाबतीत अधिक बोलण्यासाठी येथील प्राध्यापक वाकळे पण आहेत। तर सर, नक्की याबद्दल काय मत आहे आपलं आणि काय सांगाल याच्याबाबत? गेले 8 महिने मी या गोष्टीची कल्पना दिली आमच्या वरिष्ठांना सुद्धा, तर त्यांच्या पातळीवर त्यांनी ताबडतोब यावर निर्णय घेऊन कारवाई करावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि मी 8 महिन्यापासून याबद्दल पाठपुरावा करत आहे। आता मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला त्यांच्याकडून काय ह्या परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे, या गोष्टीचा आम्ही वारंवार त्यांच्याशी पाठपुरावा करत आहोत। आपल्यासोबत येथील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांनाही विचारून घेऊया। त्यांनी बऱ्याच दिवसापासून हा पाठपुरावा चालू केलेला आहे। नक्की काय इथला प्रॉब्लेम आहे, नक्की काय तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? सर, विषय असा महत्त्वाचा आहे की पाण्याचा जो प्रश्न आहे, तिकडनं जे जुना बेबी कालव्याचं जे पाणी येतं ते पूर्णतः झिरपत नसून हा इथं तुम्ही पाहू शकता इथं पूर्णतः पाठ चाललेला आहे। मग मुलांच्या पूर्णतः आरोग्याच्या विषयावर पाणी येणार आहे की स्वच्छ पाणी नाही, हे दूषित पाणी आहे। बेबी कालव्याचं जे पाणी आहे हे दूषित पाणी आहे, तेच दूषित पाणी या ठिकाणी साचते। 8-10 दिवस डबकं साचते, त्याच्यात अक्षरशः जंतू पडलेले आहेत। मुलांना ह्या ठिकाणीच बसून जेवण करावं लागतं, खेळताही येत नाही त्यांना। जर समजा इथं तुम्ही पाहता इथं शेवाळ आहे पूर्ण, जर एखाद्या मुलाचा पाय घसरून जर ते पडलं त्याचा कंबर नाही मोडणार आहे। त्याच्या आई वडिलांना काय शाश्वती की आपलं मुलगा शाळेत गेल्यानंतर व्यवस्थित माघारी येईल काय? अक्षरशः मुलांच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पाटबंधारे पूर्णतः इथं डोळे झाक करते, फोन केला तर उडवरच उत्तर देत आहे। आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचं इथं कामकाज नको आहे, आम्हाला कायमस्वरूपी ठोसपणाच इथं तुम्ही एक ठोस काहीतरी तर निर्णय घ्या। गेल्या 8 महिन्यापासून आम्ही इथं पाठपुरावा करतोय, असंही नाही की गेले 8 दिवस। 8 महिन्यापासून आमच्याकडे सगळे पेपर आहेत, तुमच्याकडे आमचे पत्रव्यवहार करतोय आम्ही वारंवार, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असं शाळेच्या माध्यमातून असं आम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या अधिकाऱ्यांना भेटतोय। परंतु ह्या ठिकाणी निष्पापपणे जर समजा तुम्ही मार्चची दुर्घटना तुम्ही पाहिली असेल काय, जर अशी तुम्हाला दुर्घटनेची तुम्ही वाट पाहताय का? हेच आमचं शासनाला पाटबंधारे विभागाला हेच म्हणणं की उद्या जर महाडसारखी दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? पाटबंधारे विभाग का कोण? आणि जर याची अशी दुर्घटना घडली तर याच्यावरती तुम्हाला ह्या निष्पाप मुलांच्या हत्येचं पाप तुमच्या माथी पडेल अशी आमची तुम्हाला। निश्चितच येथे मुलांबरोबर मोठी दुर्घटना घडू शकते असं येथील नागरिकांचं म्हणणं येत आहे। आपल्यासोबत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी येथे आहेत। तर मॅडम, इथं नागरिकांचं तुम्ही ऐकलंय आता, त्यांचं काय म्हणणं आहे, काय तुम्ही तुमच्या बाबत काय सांगाल? याबाबत कशा उपाययोजना करताल किंवा काय केलेल्या आहेत, काय सांगाल? आम्ही उपाययोजना केल्या असं नाहीये, आम्ही उपाययोजना केल्यात। आता आम्ही टेम्पररी एक चार खोदून त्याच्यामध्ये माती टाकून पर्क्युलेशन बंद करण्याचा प्रयत्न केला। आता ते किती सक्सेस झाले पण बघतोय। पुढची कारवाई आम्ही करतोय, चालूच आहे। डिपार्टमेंट दखल घेत नाही असं काही नाहीये, घेतोय दखल। आता प्रोसेसला वेळ होईल पण होईल, काहीतरी होईल।
पाटबंधारे विभाग सांगतोय की आम्ही च्या वतीने आणि इथले नागरिकांच्या वतीने ह्या गोष्टीचा इन्कार करण्यात येत आहे आणि पाटबंधारे विभाग याबाबत कुठलंही ठोस उपाययोजना राबवत नाही असं त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहे. अब्बास शेख, C24 तास, दौंड.